नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या DY बुक्स चॅनेलवर। आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने लाखो लोकांचे आयुष्य बदलले आहे। स्टीफन कोव्ही यांचे द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल। हे पुस्तक आपल्याला शिकवते की कसे आपण आपल्या जीवनाला अधिक प्रभावी आणि यशस्वी बनवू शकतो। या व्हिडिओमध्ये आपण या क्लासिक पुस्तकातील 10 सर्वात महत्त्वाचे धडे सोप्या भाषेत समजावून घेऊ, जे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात वापरू शकता। चला तर एक प्रेरणादायी प्रवास सुरू करूया। लेसन 1, बी प्रोएक्टिव्ह म्हणजे सक्रिय रहा। द 7 हॅबिट्सचा हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम आहे। प्रोएक्टिव्ह असण्याचा अर्थ आहे जबाबदार असणे, आपल्या जीवनाचा ताबा आपल्या हातात घेणे। हे रिएक्टिव्ह असण्याच्या विरुद्ध आहे, जिथे आपण परिस्थितीचे गुलाम बनतो आणि बाहेरील गोष्टींना आपल्या भावना आणि वर्तनावर नियंत्रण ठेवू देतो। प्रोएक्टिव्ह लोक त्यांच्या निवडीसाठी जबाबदारी घेतात। ते कोणालाही दोष देत नाहीत आणि नाही बहाणे बनवतात। ते मानतात की ते त्यांच्या जीवनाचे शिल्पकार स्वतःच आहेत। एक रिअल लाईफ उदाहरण घेऊया। समजा तुमच्या ऑफिसमध्ये एक डेडलाईन आहे आणि तुमचा कॉम्प्युटर खराब होतो। एक रिएक्टिव्ह व्यक्ती म्हणेल, हा कॉम्प्युटर नेहमीच खराब होतो, आता मी डेडलाईन पूर्ण करू शकणार नाही। तर एक प्रोएक्टिव्ह व्यक्ती म्हणेल, कॉम्प्युटर खराब झाला आहे, आता मी काय करू शकतो? मी कोणाचा तरी कॉम्प्युटर वापरू शकतो का? मी डेडलाईन वाढवण्यासाठी बोलू शकतो का? प्रोएक्टिव्ह व्यक्ती परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते, त्यापुढे हार मानण्याऐवजी। कोव्ही आपल्याला सर्कल ऑफ कन्सर्न आणि सर्कल ऑफ इन्फ्लुएन्सची संकल्पना देखील सांगतात। सर्कल ऑफ कन्सर्नमध्ये त्या गोष्टी येतात ज्यांच्याबद्दल आपण चिंतित आहोत, पण ज्यावर आपले कोणतेही नियंत्रण नाही, जसे की हवामान किंवा इतरांचे वर्तन। सर्कल ऑफ इन्फ्लुएन्समध्ये त्या गोष्टी येतात ज्यावर आपले नियंत्रण आहे, जसे की आपले स्वतःचे वर्तन आणि आपल्या निवडी। प्रोएक्टिव्ह लोक आपले लक्ष सर्कल ऑफ इन्फ्लुएन्सवर ठेवतात। ते त्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करतात ज्यावर त्यांचे नियंत्रण आहे, त्या गोष्टींबद्दल चिंता करण्याऐवजी ज्यावर त्यांचे कोणतेही नियंत्रण नाही। म्हणून पहिला धडा हाच आहे की प्रोएक्टिव्ह बना। आपल्या जीवनाची जबाबदारी घ्या, बहाणे बनवणे बंद करा आणि त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा ज्यावर तुमचे नियंत्रण आहे। आपल्या प्रतिक्रिया निवडा, परिस्थितीचे बळी बनू नका। आपल्या जीवनाचे चालक तुम्ही स्वतः बना, प्रवासी नाही। लेसन नंबर 2, बिगिन विथ द एंड इन माइंड। या लेसनमध्ये कोव्ही आपल्याला शिकवतात की आपल्याला प्रत्येक काम एका स्पष्ट दृष्टीने सुरू करायला पाहिजे। आपल्याला हे माहीत असायला पाहिजे की आपण काय अचीव्ह करायचं आहे आणि आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे। याचा अर्थ आहे आपल्या जीवनाची स्क्रिप्ट स्वतः लिहायची, दुसऱ्यांनी लिहिलेल्या स्क्रिप्टचे अनुसरण करण्याऐवजी। कोव्ही आपल्याला आपली पर्सनल मिशन स्टेटमेंट बनवण्याचा सल्ला देतात, जो आपल्या जीवनासाठी एक प्रकारचा रोडमॅप असतो। हे स्टेटमेंट आपल्याला सांगतं की आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, आपल्या व्हॅल्यूज काय आहेत आणि आपण आपल्या जीवनात काय कंट्रीब्यूट करू इच्छितो। एक रिअल लाईफ उदाहरण घेऊया। समजा तुम्हाला एक बिझनेस सुरू करायचा आहे। जर तुमच्याकडे कोणताही स्पष्ट दृष्टिकोन नसेल की तुम्हाला काय विकायचं आहे, कोणाला विकायचं आहे आणि तुमचा बिझनेस कोणत्या प्रकारचा इम्पॅक्ट निर्माण करेल, तर तुमच्या यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी आहे। तसेच जर तुमच्याकडे एक स्पष्ट बिझनेस प्लॅन असेल, ज्यामध्ये तुमचे गोल्स, स्ट्रॅटेजीज आणि व्हॅल्यूज डिफाईन असतील, तर तुमच्या यशस्वी होण्याची शक्यता खूप जास्त आहे। बिगिन विथ द एंड इन माइंडचा अर्थ फक्त बिझनेस किंवा करिअरमध्येच नाही, तर पर्सनल लाईफमध्येही लागू होतो। आपण कोणत्या प्रकारचे व्यक्ती बनू इच्छितो, आपले रिलेशनशिप्स कसे असायला पाहिजे आणि आपण आपल्या जीवनात काय लेगसी सोडू इच्छितो याचा विचार करायला हवा। कोव्ही आपल्याला हे पण सांगतात की आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये समतोल राखायला पाहिजे, जसे की फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, रिलेशनशिप्स आणि करिअर। आपल्याला कोणत्याही एका क्षेत्रावर जास्त लक्ष केंद्रित नाही करायला पाहिजे, तर सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती करायला पाहिजे। म्हणून दुसरा धडा हाच आहे की शेवट ध्यानात ठेवून सुरुवात करा। आपल्या जीवनाचा एक स्पष्ट दृष्टिकोन तयार करा, आपली पर्सनल मिशन स्टेटमेंट लिहा आणि आपल्या जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये समतोल राखा। आपले ध्येय निश्चित करूनच तुम्ही योग्य मार्गावर चालू शकता। ध्येयाशिवाय जीवन म्हणजे वल्ह्याविना नावेसारखे असते। आपल्या जीवनाचे दिग्दर्शक स्वतः बना, कोणाच्या तरी स्क्रिप्टमधील पात्र नाही। लेसन नंबर 3, पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट। या लेसनमध्ये कोव्ही आपल्याला टाइम मॅनेजमेंट बद्दल सांगतात, पण हे ट्रेडिशनल टाइम मॅनेजमेंट टेक्निक्सपेक्षा थोडं वेगळं आहे। ते आपल्याला फक्त वेळेचं व्यवस्थापन करण्याची नाही, तर स्वतःला व्यवस्थापित करण्याचा सल्ला देतात। ते आपल्याला सांगतात की आपल्याला आपल्या ऍक्टिव्हिटीज अर्जन्सी आणि इम्पॉर्टन्सच्या बेसिसवर प्रायोरिटाइज करायला पाहिजे।
कोव्ही एक टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स इंट्रोड्यूस करतात ज्यामध्ये 4 क्वाड्रंट्स असतात. क्वाड्रंट 1 अर्जंट आणि इम्पॉर्टंट, क्वाड्रंट 2 नॉट अर्जंट बट इम्पॉर्टंट, क्वाड्रंट 3 अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट आणि क्वाड्रंट 4 नॉट अर्जंट अँड नॉट इम्पॉर्टंट. क्वाड्रंट 1 मध्ये क्रायसिस, डेडलाईन्स आणि प्रॉब्लेम्स सारख्या गोष्टी येतात ज्यावर आपल्याला त्वरित ॲक्शन घ्यायची असते. क्वाड्रंट 3 मध्ये इंटरप्शन्स, मीटिंग्स आणि काही कॉल्स सारख्या गोष्टी येतात ज्या अर्जंट तर वाटतात पण इतक्या इम्पॉर्टंट नसतात. क्वाड्रंट 4 मध्ये टाइम वेस्टिंग ॲक्टिव्हिटीज जसे की जास्त टीव्ही बघणे किंवा सोशल मीडिया स्क्रोल करणे यासारख्या गोष्टी येतात. कोव्ही म्हणतात की आपल्याला आपला जास्त वेळ क्वाड्रंट 2 मध्ये घालवायला पाहिजे, ज्यामध्ये प्लॅनिंग, रिलेशनशिप बिल्डिंग, लर्निंग आणि प्रिव्हेन्शन सारख्या गोष्टी येतात. या गोष्टी अर्जंट तर नसतात पण लॉंग टर्ममध्ये खूप इम्पॉर्टंट असतात. एक रिअल लाईफ उदाहरण घेऊया. समजा तुमच्याकडे एक इम्पॉर्टंट प्रोजेक्ट आहे ज्याची डेडलाईन जवळ आहे. क्वाड्रंट 1. त्याच वेळी तुमचे काही फ्रेंड्स तुम्हाला मूव्ही बघायला बोलावतात. क्वाड्रंट 3. जर तुम्ही तुमचा प्रोजेक्ट सोडून मूव्ही बघायला गेलात तर तुम्ही एक इम्पॉर्टंट काम निग्लेक्ट करत आहात. तसेच जर तुम्ही तुमचा प्रोजेक्ट आधी पूर्ण करता तर तुम्ही पुट फर्स्ट थिंग्स फर्स्टच्या प्रिन्सिपलला फॉलो करत आहात. म्हणून तिसरा धडा हाच आहे की आधी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी करा. आपल्या ॲक्टिव्हिटीज प्रायोरिटाईज करा आणि आपला जास्त वेळ क्वाड्रंट 2 मध्ये घालवा. वेळेचा सदुपयोग हीच यशाची गुरुकिल्ली आहे. जे काम सर्वात महत्त्वाचे आहे ते सर्वात आधी करा, बाकी काम नंतर करा. आपल्या प्राथमिकता योग्य प्रकारे ठरवूनच तुम्ही आपल्या वेळेचा योग्य वापर करू शकता. लेसन नंबर 4 थिंक विन विन. या धड्यात कोव्ही आपल्याला इंटरपर्सनल लीडरशिपबद्दल सांगतात, म्हणजे इतरांशी आपल्या नातेसंबंधांबद्दल. ते आपल्याला विन विनचे तत्वज्ञान स्वीकारण्याचा सल्ला देतात, ज्याचा अर्थ असा आहे की असे उपाय शोधणे जे दोन्ही पक्षांसाठी फायदेशीर असतील. हे विनलूज किंवा लूजविनच्या विचारांपेक्षा अगदी वेगळे आहे, जिथे एका पक्षाचा फायदा दुसऱ्या पक्षाचा तोटा असतो. विन-विनमध्ये आपण हे मानतो की प्रत्येकासाठी काहीतरी चांगलं होऊ शकतं. आपण असे करार आणि उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो ज्यातून दोन्ही पक्षांना फायदा होईल. एक रिअल लाईफ उदाहरण घेऊया. समजा तुम्ही एका टीममध्ये काम करता आणि तुम्हाला एका प्रोजेक्टवर काम करायचे आहे. जर तुम्ही फक्त तुमच्या कल्पनांवर लक्ष केंद्रित केले आणि इतरांच्या कल्पनांकडे दुर्लक्ष केले तर ही विनलूज परिस्थिती होईल. तसेच जर तुम्ही टीमसोबत मिळून काम करता आणि सर्वांच्या कल्पना एकत्र करून एक सर्वोत्तम उपाय काढता तर ही विन-विन परिस्थिती होईल. थिंक विन-विनचा अर्थ फक्त व्यवसाय किंवा कामाच्या ठिकाणीच नाही तर वैयक्तिक नातेसंबंधातही लागू होतो. आपल्याला आपल्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि भागीदारांसोबतही विन-विनचा विचार ठेवायला हवा. कोव्ही आपल्याला हे पण सांगतात की विन-विन ही विचारांची सवय आहे, एक स्वभाव आहे आणि एक कौशल्य देखील आहे. ते विकसित करण्यासाठी आपल्याला सहानुभूती, धैर्य आणि सचोटीची आवश्यकता असते. म्हणून चौथा धडा हाच आहे की दोघांसाठीही फायदेशीर विचार करा. असे उपाय शोधा जे दोन्ही पक्षांसाठी फायदेशीर असतील. ही एक निरोगी आणि प्रोडक्टिव्ह रिलेशनशिप्सची नीव आहे. फक्त स्वतःचा फायदा विचारून काही होत नाही, इतरांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. परस्पर सहकार्य आणि समजूतदारपणानेच आपण चांगले परिणाम प्राप्त करू शकतो. प्रत्येकासाठी काहीतरी चांगलं होऊ शकतं, फक्त त्यावर लक्ष देण्याची गरज आहे. लेसन नंबर 5 सीक फर्स्ट टू अंडरस्टँड देन टू बी अंडरस्टूड. या धड्यात कोव्ही कम्युनिकेशन आणि एम्पथीच्या महत्त्वावर जोर देतात. ते आपल्याला सांगतात की इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतरांना समजून घेणे. जेव्हा आपण कोणाशी बोलतो तेव्हा आपण फक्त आपली गोष्ट सांगण्यावर लक्ष केंद्रित नाही करायला पाहिजे, तर त्यांची गोष्ट लक्षपूर्वक ऐकायला पाहिजे आणि समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कोव्ही याला एम्पॅथेटिक लिसनिंग म्हणतात, ज्याचा अर्थ आहे इतरांच्या दृष्टिकोनातून ऐकण्याचा प्रयत्न करणे, त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करणे. एक रिअल लाईफ उदाहरण घेऊया. समजा तुमचा एक कलीग एखाद्या प्रोजेक्टमुळे त्रस्त आहे. जर तुम्ही फक्त त्याला तुमचा सल्ला देऊ लागलात तर कदाचित तो तुमचं बोलणं ऐकणार नाही. तसेच जर तुम्ही आधी त्याची गोष्ट लक्षपूर्वक ऐकता, त्याची अडचण समजून घेण्याचा प्रयत्न करता आणि मग तुमचा सल्ला देता तर तो तुमचं बोलणं अधिक लक्षपूर्वक ऐकेल आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करेल. सीक फर्स्ट टू अंडरस्टँडचा अर्थ फक्त कामाच्या ठिकाणीच नाही तर पर्सनल रिलेशनशिप्समध्येही लागू होतो. आपल्याला आपल्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि भागीदारांसोबतही एम्पॅथेटिक लिसनिंग करायला पाहिजे. कोव्ही आपल्याला हे पण सांगतात की जेव्हा आपण इतरांना समजून घेतो तेव्हा आपण त्यांच्यासोबत एक मजबूत कनेक्शन तयार करतो आणि विश्वास निर्माण करतो. आणि जेव्हा आपण समजून जातो
तेव्हा आपणही अधिक खुले आणि ग्रहणशील होतो. म्हणून 5वा धडा हाच आहे की आधी समजून घेण्याचा प्रयत्न करा, नंतर समजून घेण्याचा. इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी एम्पथी खूप महत्त्वाची आहे. फक्त आपली गोष्ट सांगून काही होत नाही, इतरांना समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे. इतरांचा दृष्टिकोन समजून घेऊनच आपण चांगला संवाद साधू शकतो. इतरांना समजून घेण्याआधी स्वतःला समजवण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे. आधी श्रोता बना, मग वक्ता. लेसन नंबर 6 सिनर्जाइज. या लेसनमध्ये कोवी आपल्याला टीमवर्क आणि कोलॅबोरेशनच्या इम्पॉर्टन्सबद्दल सांगतात. सिनर्जीचा मतलब आहे की जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जास्त लोक मिळून काम करतात तेव्हा त्यांचा कंबाइंड एफर्ट त्यांच्या इंडिव्हिज्युअल एफर्ट्सच्या समपेक्षा जास्त असतो. म्हणजे 1-3 किंवा त्याहूनही जास्त. सिनर्जी तेव्हा होते जेव्हा आपण दुसऱ्यांच्या डिफरन्सेसला व्हॅल्यू करतो, त्यांच्या पर्स्पेक्टिव्हला समजतो आणि एक दुसरेसोबत मिळून काम करतो. हे फक्त ॲग्रीमेंट किंवा कॉम्प्रोमाइजपेक्षा खूप जास्त आहे. ही एक क्रिएटिव्ह प्रोसेस आहे जिथे आपण नवीन आयडिया जनरेट करतो आणि असे सोल्युशन्स शोधतो जे याआधी कोणी नाही सोचले. एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊया. मान लीजिए एक म्युझिकल ब्र आहे ज्यात वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स वाजवणारे लोक आहेत. जर हर कोणी फक्त आपल्या मर्जीने वाजवेल तर कोणतीही मेलोडी नाही बनणार. वही जर ते एक दुसरेसोबत ताळमेळ बिठवून वाजवतात तर एक खूपच ब्युटिफुल मेलोडी क्रिएट होते. हीच सिनर्जी आहे. सिनर्जाइजचा मतलब फक्त वर्कप्लेसवरच नाही तर फॅमिली, फ्रेंड्स आणि कम्युनिटीमध्ये पण लागू होतो. जेव्हा आपण दुसऱ्यांसोबत मिळून काम करतो तेव्हा आपण जास्त अचीव्ह करू शकतो आणि जास्त एन्जॉय पण करू शकतो. कोवी आपल्याला हे पण सांगतात की सिनर्जीसाठी ओपन कम्युनिकेशन, ट्रस्ट आणि रिस्पेक्ट खूप जरुरी आहे. जेव्हा आपण एक दुसरेवर विश्वास ठेवतो आणि एक दुसरेचा सन्मान करतो तेव्हाच आपण इफेक्टिव्हली कोलॅबोरेट करू शकतो. म्हणून 6वा लेसन हेच आहे की ताळमेळ बिठवा. दुसऱ्यांसोबत मिळून काम करा, त्यांच्या डिफरन्सेसला व्हॅल्यू करा आणि नवीन सोल्युशन्स क्रिएट करा. एकतेतच शक्ती आहे. जेव्हा आपण मिळून काम करतो तेव्हा आपण एकटे काम करण्यापेक्षा खूप जास्त हासिल करू शकतो. एक दुसरेच्या विचारांचा सन्मान आणि सहयोग हीच खरी सिनर्जी आहे. लेसन नंबर 7 शार्पन द सॉ. हा धडा स्वतःच्या नूतनीकरणाबद्दल आहे. कोव्ही आपल्याला सांगतात की आपल्याला आपल्या जीवनातील 4 आयाम फिजिकल, सोशल, इमोशनल, मेंटल आणि स्पिरिच्युअल यांचं लक्ष ठेवायला पाहिजे. हे 4ही आयाम एका आरीच्या 4 ब्लेडसारखे आहेत. जर आपण फक्त एक ब्लेड वापरत राहिलो आणि बाकीच्या ब्लेड्सना शार्प नाही केले तर आरी प्रभावीपणे काम करणार नाही. फिजिकल डायमेन्शनमध्ये आपली हेल्थ, एक्सरसाइज आणि न्यूट्रिशन येतं. आपल्याला आपल्या बॉडीची काळजी घ्यायला पाहिजे आणि हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करायला पाहिजे. सोशल इमोशनल डायमेन्शनमध्ये आपले रिलेशनशिप्स, एम्पथी आणि कम्युनिकेशन स्किल्स येतात. आपल्याला आपले रिलेशनशिप्स वाढवायला पाहिजे आणि इतरांसोबत चांगले संबंध राखायला पाहिजे. मेंटल डायमेन्शनमध्ये आपली लर्निंग, रीडिंग आणि क्रिएटिव्हिटी येते. आपल्याला सतत शिकत राहायला पाहिजे आणि आपल्या माइंडला स्टिम्युलेट करत राहायला पाहिजे. स्पिरिच्युअल डायमेन्शनमध्ये आपल्या व्हॅल्यूज, कमिटमेंट्स आणि इनर पीस येतात. आपल्याला आपल्या व्हॅल्यूजच्या अकॉर्डिंग जगायला पाहिजे आणि आपली इनर पीस बनवून ठेवायला पाहिजे. एक रिअल लाईफ उदाहरण घेऊया. समजा तुम्ही एक विद्यार्थी आहात. जर तुम्ही फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि आपली हेल्थ, रिलेशनशिप्स आणि हॉबीजकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही बर्नआउट होऊ शकता. तसेच जर तुम्ही आपल्या जीवनातील 4ही डायमेन्शन्समध्ये समतोल राखला तर तुम्ही अधिक प्रभावीपणे अभ्यास करू शकाल आणि एक आनंदी आणि परिपूर्ण जीवन जगू शकाल. म्हणून 7वा धडा हाच आहे की आरीला तीक्ष्ण करा. आपल्या जीवनातील 4ही डायमेन्शन्सची काळजी घ्या आणि सेल्फ रिन्युअलवर लक्ष केंद्रित करा. निरंतर सुधारणा हीच यशाची गुरुकिल्ली आहे. जसे आरीला तीक्ष्ण केल्याने ती अधिक प्रभावीपणे कापता येते तसेच स्वतःला रिन्यू केल्याने आपण अधिक प्रभावी बनतो. शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या संतुलित राहणे हेच पूर्णत्वाचा मार्ग आहे. स्वतःची काळजी घेणे स्वार्थ नाही तर यशाची पहिली पायरी आहे. लेसन नंबर 8 इंटरडिपेंडन्स पॅराडाइम. स्टीफन कोव्ही आपल्याला सांगतात की आपण आपल्या लाईफमध्ये 3 स्टेजेसमधून जातो. डिपेंडन्स, निर्भरता, इंडिपेंडन्स, स्वतंत्रता आणि इंटरडिपेंडन्स, अन्योन्याश्रय. डिपेंडन्समध्ये आपण दुसऱ्यांवर निर्भर असतो, जसे की मुलं आपल्या पेरेंट्सवर. इंडिपेंडन्समध्ये आपण सेल्फ रिलायंट बनतो आणि आपलं काम स्वतः करू शकतो. इंटरडिपेंडन्समध्ये आपण हे समजतो की आपण दुसऱ्यांशी कनेक्टेड आहोत आणि आपण मिळून जास्त अचीव्ह करू शकतो. 7 हॅबिट्स आपल्याला इंडिपेंडन्समधून इंटरडिपेंडन्सकडे वाढण्यात हेल्प करतात. पहिले 3 हॅबिट्स. प्रोएक्टिव्ह बना, अंत को ध्यान में रखकर शुरुआत करे
पहले सबसे जरूरी चीजें करे आपल्याला इंडिपेंडेंस अचीव करण्यात हेल्प करतात। पुढील 3 हैबिट्स दोनों के लिए फायदेमंद सोचे। पहले समझने की कोशिश करे फिर समझे जाने की, तालमेल बिठाए आपल्याला इंटरडिपेंडेंस अचीव करण्यात हेल्प करतात। शार्पन द सॉ आपल्याला या दोन्ही स्टेजेसला सस्टेन करण्यात हेल्प करते। इंटरडिपेंडेंसचा मतलब हे नाही की आपण पुन्हा दुसऱ्यांवर निर्भर होऊन जावं, याचा मतलब आहे की आपण आपल्या इंडिपेंडेंसला बनवून ठेवताना दुसऱ्यांसोबत मिळून काम करावं आणि एक दुसरेला सपोर्ट करावं। एक रियल लाइफ एग्जाम्पल घेऊया। मान लीजिए एक टीम आहे जी एका प्रोजेक्टवर काम करत आहे। जर हर मेंबर फक्त आपलं काम करतो आणि दुसऱ्यांसोबत कोलॅबोरेट नाही करत तर प्रोजेक्ट उतना सक्सेसफुल नाही होणार जितना की तेव्हा होतो जेव्हा ते सगळे मिळून काम करतात। इंटरडिपेंडेंस आपल्याला हे शिकवतो की आपण एक दुसरेसोबत मिळून जास्त अचीव करू शकतो। हे एक हायर लेव्हल ऑफ इफेक्टिव्हनेस आहे जिथे आपण एक दुसरेच्या स्ट्रेंथचा यूज करतो आणि एक दुसरेच्या वीकनेसेसला कॉम्प्लिमेंट करतो। म्हणून हा लेसन आपल्याला हे समजण्यात हेल्प करतो की आपण एक आयसोलेशनमध्ये नाही राहत, उलट एक कनेक्टेड वर्ल्डमध्ये राहतो जिथे दुसऱ्यांसोबत मिळून काम करणं खूप जरुरी आहे। आत्मनिर्भरता जरुरी आहे पण दुसऱ्यांसोबत जुळून काम करणं आणखी जास्त महत्त्वाचं आहे। मिळून काम केल्यानेच आपण मोठी सफलताए हासिल करू शकतो। परस्पर सहयोग आणि निर्भरता हीच मानव समाजाचा आधार आहे। लेसन नंबर 9 प्रिन्सिपल्स आर टाइमलेस। स्टीफन कोव्ही यांची 7 हॅबिट्स टाइम मॅनेजमेंट टेक्निक्स किंवा मोटिवेशनल ट्रिक्स नाही, उलट हे प्रिन्सिपल्सवर बेस्ड आहेत। प्रिन्सिपल्स बेसिक ट्रुथ्स असतात जे नेहमी बरोबर असतात, चाहे सिच्युएशन काहीही असो। जसं की ग्रॅव्हिटीचा प्रिन्सिपल नेहमी काम करतो तसंच हे प्रिन्सिपल्स पण नेहमी काम करतात। हे प्रिन्सिपल्स ह्यूमन नेचर आणि इफेक्टिव्हनेस बद्दल आहेत। हे आपल्याला सांगतात की कसं आपण आपल्या लाईफला जास्त मीनिंगफुल आणि सक्सेसफुल बनवू शकतो। कोव्ही आपल्याला सांगतात की आपल्याला व्हॅल्यूजवर नाही, उलट प्रिन्सिपल्सवर फोकस करायला पाहिजे। व्हॅल्यूज सब्जेक्टिव्ह असतात आणि लोकांच्या हिशोबाने बदलू शकतात, पण प्रिन्सिपल्स ऑब्जेक्टिव्ह असतात आणि नेहमी सेम राहतात। एक रियल लाइफ एग्जाम्पल घेऊया। मान लीजिए ऑनेस्टी एक प्रिन्सिपल आहे। हे नेहमी बरोबर असतं, चाहे तुम्ही कोणत्याही सिच्युएशनमध्ये असाल। वही काही लोक म्हणू शकतात की काही सिच्युएशन्समध्ये खोट बोलणं जरुरी असतं, पण हे एक व्हॅल्यू बेस्ड जजमेंट आहे, प्रिन्सिपल बेस्ड नाही। 7 हॅबिट्सचे प्रिन्सिपल्स जसे की प्रोएक्टिव्हिटी, बिगिन विथ द एंड इन माइंड आणि थिंक विन विन हे सगळे टाइमलेस आहेत आणि हर सिच्युएशनमध्ये ऍप्लिकेबल आहेत। हे आपल्याला एक स्ट्रॉंग फाउंडेशन देतात ज्यावर आपण आपल्या लाईफला बिल्ड करू शकतो। हे आपल्याला सांगतात की कसं आपण आपल्या रिलेशनशिप्सला इम्प्रूव्ह करू शकतो, आपल्या गोल्सला अचीव करू शकतो आणि एक जास्त इफेक्टिव्ह आणि फुलफिल्ड लाईफ जगू शकतो। म्हणून हा लेसन आपल्याला हे समजण्यात हेल्प करतो की 7 हॅबिट्स फक्त काही टिप्स आणि ट्रिक्स नाहीत, उलट हे लाईफच्या बेसिक प्रिन्सिपल्सवर बेस्ड आहेत जे नेहमी रिलेव्हंट राहतील। सिद्धांत वेळेच्या सीमांच्या परे असतात। हे बदलत्या वेळेत पण आपल्याला मार्गदर्शन करतात। मूल्यांमध्ये बदल संभव आहे पण सिद्धांत अटल राहतात। एक मजबूत नीववरच एक मजबूत इमारत उभी होते, तसंच सिद्धांतांवर आधारित जीवनच स्थायी यश मिळवून देतं। लेसन नंबर 10 इनसाइड आउट अप्रोच। स्टीफन कोव्ही आपल्याला सांगतात की इफेक्टिव्हनेसला अचीव करण्याचा सही तरीका आहे इनसाइड आउट अप्रोच। याचा मतलब आहे की आपल्याला पहिले स्वतःला बदलायला पाहिजे, आपली सोच, आपलं कॅरेक्टर आणि आपल्या हॅबिट्सला इम्प्रूव्ह करायला पाहिजे आणि मग आपण दुसऱ्यांसोबत आपले रिलेशनशिप्स आणि आपल्या सिच्युएशन्सला इम्प्रूव्ह करू शकतो। हे आउटसाइडियन अप्रोचच्या ऑपोजिट आहे, जिथे आपण हे सोचतो की जर बाहेरच्या सिच्युएशन्स बदलल्या तर आपण पण बदलू जाऊ। कोव्ही म्हणतात की खरा चेंज आतून सुरू होतो। जेव्हा आपण स्वतःला बदलतो तेव्हा आपण आपल्या सिच्युएशन्सला पण बदलू शकतो। एक रियल लाइफ एग्जाम्पल घेऊया। मान लीजिए तुमच्या कोणासोबत रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स आहेत। जर तुम्ही फक्त हे सोचता की जर तो इंसान बदलला तर सगळं ठीक होऊन जाईल, तर हे एक आउटसाइडियन अप्रोच आहे। वही जर तुम्ही स्वतःवर काम करता, आपल्या कम्युनिकेशन स्किल्सला इम्प्रूव्ह करता आणि जास्त एम्पॅथेटिक बनता, तर तुम्ही त्या रिलेशनशिपला इम्प्रूव्ह करू शकता। हे एक इनसाइड आउट अप्रोच आहे। 7 हॅबिट्स आपल्याला याच अप्रोचला फॉलो करण्यासाठी गाईड करतात। हे आपल्याला सांगतात की कसे आपण आपल्या कॅरेक्टरला बिल्ड करू शकतो, आपल्या हॅबिट्सला इम्प्रूव्ह करू शकतो आणि एक जास्त इफेक्टिव्ह आणि सक्सेसफुल लाईफ जगू शकतो। म्हणून हा लेसन आपल्याला हे समजण्यात हेल्प करतो की खरा चेंज स्वतःपासून सुरू होतो। जेव्हा आपण स्वतःला बदलतो तेव्हाच आपण आपल्या दुनियेला बदलू शकतो। बाहेरील परिस्थितींना बदलण्याची कोशिश करण्याआधी स्वतःला बदलणं जरुरी आहे।
आंतरिक परिवर्तनच बाहेरील यशाचा मार्ग प्रशस्त करतं. जसं एक झाड मुळापासून मजबूत होतं तेव्हाच ते फळ देतं, तसंच आंतरिक शक्तीनेच बाहेरील यश मिळतं. स्वतःवर काम करणं हीच सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. तर मित्रांनो, हे होते स्टीफन कोव्ही यांच्या द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपलचे 10 पॉवरफुल लेसन्स. आपण शिकलो की कसे प्रोएक्टिव्हिटी, व्हिजन, प्रायोरिटायझेशन, विन विन थिंकिंग, एम्पथी, सिनर्जी आणि सेल्फ रिन्युअल आपल्याला अधिक इफेक्टिव्ह आणि यशस्वी बनवू शकतात. हे लेसन्स फक्त व्यवसाय किंवा करिअरसाठीच नाही, तर आपल्या संपूर्ण आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर याला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या DY बुक्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच आणखी व्हिडिओज मिळत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.